अडीशी म्हणजे आपला एक फ्री टाईम. आपल्याला मुलं वगैरे मोठी झालेली असतात आणि आपण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो. 40शी नंतर महिलांचा फॅशन सेन्समध्ये ट्रेंडपेक्षा कम्फर्ट, एलिगन्स आणि आत्मविश्वासाकडे जास्त प्राधान्य होते. कपड्यांची निवड करताना केवळ बाह्य सौंदर्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला आणि शरीराला शोभतील असे कपडे आपण निवडत असतो. म्हणून कधीही साड्यांमध्ये देखील प्लेन साडी जरी असेल तर कॉटनमध्ये असेल किंवा महेश्वरी पॅटर्न असेल तर खूप सुंदर दिसते. छान अशा कॉटनच्या साड्या असतील, प्लेन असतील, त्यांना छोटीशी काठ असेल तर अशा साड्या खूप सुंदर दिसतात आणि आपला कॉन्फिडन्स वाढवतात. जवळच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीची साडी निवडू शकतात. आधी साडी निवडताना खूप गोष्टी लक्षात घ्यायच्या, त्या म्हणजे कम्फर्ट आणि दर्जा, योग्य फिटिंग ब्लाऊजची, तसंच आपण कमी दागिने वेअर केले आणि हलकासा मेकअप करणे म्हणजे आपल्या स्वतःमध्येच आत्मविश्वास निर्माण होतो. कारण 40शी नंतर महिलांना स्वतःच्या शरीराची आणि आवडनिवडीची चांगली जाणीव होते. इतरांचे अनुकरण न करता ते स्वतःची वेगळी सिग्नेचर स्टाईल तयार करतात. म्हणजे अतिघट्ट किंवा खूप सेल कपडे घालण्यापेक्षा शरीराच्या आकारानुसार योग्य फिटिंग असणारे कपडे निवडले जातात. त्यामुळे आत्मविश्वास जास्त वाढतो आणि आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसते. म्हणून तुम्ही सिंपल आणि साध्या साड्या निवडल्या तर आणि आपल्या सौंदर्यामध्ये भर पडतो. दागिन्यांची निवड करताना जास्त दागिने म्हणजे जास्त सुंदर हा विचार मागे पडतो. त्याऐवजी 1 किंवा 2 पण दर्जेदार आणि आकर्षक दागिने, नाजूक घड्याळ, मोत्यांची माळ किंवा कानातले अशी हलकासा मेकअप खूप सुंदर दिसतो. तसेच तुम्ही ड्रेसचे चूज करत असाल तर वेस्टर्न वेअरमध्ये ब्लेझर, स्ट्रेट कट पॅन्ट्स आणि ए लाईन ड्रेस वापरले जातात. तसेच आपण जर बघितलं पार्टी आणि फंक्शनसाठी देखील आपण ठराविकच दागिन्यांची निवड करावी. आणि साड्यांची निवड देखील खूप हेवी, कांजीवरम, खूप जड साड्या ज्या असतात त्या अवॉइड कराव्या. एथिक वेअरमध्ये प्लेन्स बॉर्डरच्या साड्या, स्ट्रेट कुर्ती आणि प्लाझो यांचा वापर वाढतो जो खूप क्लासी दिसतो. साड्यांचे देखील नवीन कॅटलॉग मी शेअर करत असते, म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.